कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्साह पाहून लोकांना जो आत्मविश्वास आहे त्याच्या भरोश्यावर लोकांनी पैजा लावलेले आहेत। या जिल्ह्यातले एक माजी मंत्री आणि आमदार सध्याचे त्यांनी 3-4 दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या 4 तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलंय, म्हणजे जो विजयी होईल। माझं त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण माईचा लाल पैदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलटं सुलटं करणारा, माझं भविष्य घडवणारे ही जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलंय आणि त्यांनी पाकिटाचं काम केलंय हेही त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणाने सांगतो। त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्यांनी कॉमेंट्स करून माझं नशीब बदलण्याची क्षमता अजून त्यांच्यात पैदा झालेली नाही, ही गोष्ट त्या निमित्तानं लक्षात घ्यावी। आता सरकतील का सरकवायचं ती वेळ आल्यावर ठरवू आपण, आज त्याच्यावर भाष्य नको, सुरुवात केलेली आहे, शेवट आपण करायचं आहे आता या गोष्टीचा, लय काळजी करायचं कारण नाही। याच्यामध्ये मी ती ऑडिओ क्लिप ऐकली, त्याच्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा आहेत, योग्य तो अहवाल वर पाठवतील। पण या निमित्तानं जिल्ह्यामध्ये आतनं आणि बाहेरनं काम करणारी माणसं उघडं होण्याचं काम झालं, दूध ते दूध आणि पाणी ते पाणी होण्याचं काम या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं झालेलं आहे। विलासराव जगताप असू देत, अजित घोरपडे असू देत, त्या निमित्तानं काम करणारे ज्यांची ऑडिओ क्लिप आली ते माझे अध्यक्ष असू देत, हे काय करत होते आणि पूर्वी काय केलेलं आहे या निमित्तानं त्या बाबी सगळ्या उघड्या झालेल्या आहेत। हा प्रकार निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये मला दिसून आला। माझा स्वभाव मतं देणाऱ्यांचाही मी पुन्हा खासदार होतोय आणि न देणाऱ्यांचाही खासदार असतोय, या भावनेनं मी दोन्ही इलेक्शनमध्ये लोकांना पुन्हा जे प्रश्न घेऊन लोक माझ्याकडे आले ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केला, मदत केली। पण या इलेक्शनला पुन्हा ज्यांनी आपल्याला ते रंग दाखवले ते रंग दाखवणाऱ्या माणसांशी थोडंसं जशास तसं वागण्याची भूमिका मला घ्यावी लागेल, ही भूमिका या निमित्तानं मला सांगावीशी वाटते। काही माणसं नेहमी आपापल्या पद्धतीनं भासवत होती की आम्ही बरोबर आहे, तो दूध ते दूध आणि पाणी ते पाणी या निवडणुकीच्या निमित्तानं झालेला आहे। ज्यांनी आपणाला या अडचणीच्या काळामध्ये कसं आहे सहानुभूती तयार झाली, सहानुभूती तयार झाल्यानंतर काही मंडळी स्वार झाली, असं वाटायला लागलं की आता जमतंय, पण त्याचं मतामध्ये रूपांतर होत नाही। हे 4 जून नंतर आपणाला कळेल की खिशातनं पाकिट काढून सांगितलं की या पाकिटाचा प्रचार करायचा आहे। मी या जिल्ह्यामध्ये राजकारण करतोय, मी 10 वर्ष खासदार आहे, मी त्यांच्या वेळेला काळेला काही उभा राहण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्यामुळे मलाही काय घडलं ते कळलंय ना मला सुद्धा। आणि एवढं गुलदस्त्यात कशाला, त्यांच्यात हिंमत आहे तर त्यांनी सांगावं ना की मी विशाल पाटलांचं काम केलेलं आहे, एवढं नथीतनं तीर मारायचं काय कारण आहे त्यांनी? तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विश्वासघात करणं ही भूमिका बरोबर नाही। गरीब मुलगा आहे, चांगला पैलवान होता, एवढं फसवायचं कशाला? सांगायचं तुला मदत करू शकत नाही। पण मी एवढंच तुम्हाला सांगतो की गेले इलेक्शन होऊन 7 तारखेला मतदान झालंय, आज तारीख 15 आहे, 7 दिवस झाले, 8 दिवस झाले। या 8 दिवसाच्या कालखंडामध्ये एक 200 लोकांना त्याचे फोन गेले असतील, कसं झालंय, काय झालंय। ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी सकाळी मिरज पूर्व भागातल्या लोकांना, काही आटपाडीतल्या लोकांना, काही इतर मिरजेतल्या लोकांना असे त्यांचे फोन गेले की संपायला लागले, काही करून वाचवा, तुम्ही एवढं करू नका, थांबवा, मला मदत करा। हे सगळे रंग दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि ज्यांनी आपणाला या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून काही शब्द दिले होते ते न पाळणाऱ्यांची भूमिका मला समजून आली।
त्यामुळं सुरुवात करणाऱ्यांचा त्या शेवट असतोच त्या गोष्टीचा. तो शेवट काय होतं आपण करूया, बघूया तिथं. एवढं काही कुणाला भ्यायचं कारण नाही. म्हणून मी जाहीरपणानं सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं नशीब बदलणारा अजून कुठला राजकीय पुढारी नाही, ती जनता जनार्दन आहे. त्यामुळे तो माईचा लाल पैदा झालेला नाही अजून. त्यांनी जे केलं तेच करायचं ना, परतफेड होणार की. आणि ती व्याजासहित होणार उद्धव पाटील, ती व्याजासहित आहे, नुसती नाही. लोकांनी घी बघितलाय, बडगा नाही. हा कशाचं बेरंग करायचं टार्गेट काय योग्य वेळी ते आता काय विधानसभाच आहेत की. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की राजकीय जीवनामध्ये काम करताना त्या जनतेशी प्रामाणिक राहावं लागतं. नुसत्या मकलाशी करून राजकारण होत नाही. ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये बरेच दिवस मी समजावून सांगितलं, झाला नाही परिणाम. मी सांगितलं तुला काय करायचं ते करा बाबांनो तुम्ही. अजित घोरपड्यांना एकदाही भेटायला गेलो नाही. मला माहिती आहे की तुम्ही करायचं तेच करणार आहे. आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना वाटलं की हीच वेळ आहे की संजय पाटलावर वार करायची. म्हणून सगळ्यांनी ठरवून ज्याने ज्याने केलं त्याची हिशोब चुकते होतील. एक इस्लामपूरकर बरोबरच आहेत. नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर एवढंच देतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला, तो वेळेला आला.